ठाकरे बंधूंच्या सभेनंतर महायुतीची जाहीर सभा मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर पार पडली। यावेळी एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला। काही लोकांना केवळ निवडणुका आल्या की मराठी माणूस दिसतो, इतर वेळी नेटफ्लिक्स आणि निवडणुका आल्या की पॉलिटिक्स कळतं। यांच्याच काळात मराठी माणूस बाहेर फेकला गेला असं म्हणत एकनाथ शिंदेंनी नाव न घेता राज ठाकरेंवर शिवाजी पार्क मैदानातून टोला लगावला। मराठी माणसाचं अस्तित्व कधीच धोक्यात नव्हतं, आजही नाही आणि उद्याही नाही असं शिंदेंनी म्हटलंय। मुंबईचं हित जपायला आम्ही समर्थ आहोत। एकनाथ शिंदे मराठी नाही का? फडणवीस मराठी नाहीत का? 20 वर्षांपूर्वी एकत्र का नाही आलात? जेव्हा दोघं एकत्र यावेत ही बाळासाहेबांची इच्छा होती तेव्हा एकत्र आला नाहीत आणि आता स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र आला आहात असा टोलाही एकनाथ शिंदेंनी लगावला। फक्त निवडणूक आली की मराठी माणूस, मराठी माणसाची आठवण येते। एरवी ही मंडळी मराठी माणसाकडे ढुंकूनही पाहत नाहीत आणि त्यांना मराठीसाठी काही करावं असं वाटतही नाही, वाटलंही नाही। मी मागेही म्हणालो होतो, दिवसभर नेटफ्लिक्स आणि जमेल तेव्हा पॉलिटिक्स एवढा त्यांचा इंटरेस्ट आहे आणि म्हणून 5 साल घर में और चुनाव आया तो मुंबई खतरे में अशा प्रकारचं नेहमीचं पालपूत जे आहे ते लावतात। अरे मुंबई काय रेल्वेचा डबा आहे? कुठेही काढला आणि कुठेही जोडला असं होत नाही। मराठी माणसाची आजची जी अवस्था आहे हेच लोक जबाबदार आहेत। मगाशी रामदास भाईंनी, अमित साटम यांनी आपल्या भाषणात ते सांगितलं आहे। तुम्हीच म्हणताय ना मराठी माणसाचं अस्तित्व धोक्यात आलंय। तुमच्याच काळात मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला गेला। महापालिकेत तुमची 25 वर्ष सत्ता होती, मग हे कुणाचं अपयश आहे सांगून टाका। सत्तेत असताना मराठी माणसासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केलं ते सांगा। ही मराठी माणसाची शेवटची लढाई आहे असं इमोशनल भाषण काही लोकांनी केलं, पण मराठी माणसाचं अस्तित्व कधी धोक्यात नव्हतं, आजही नाही आणि उद्याही ते धोक्यात राहणार नाही। तुम्ही त्याची चिंता करू नका। तुमचं अस्तित्व धोक्यात आलंय, तुमचं राजकारण मात्र धोक्यात आलंय, परंतु मराठी माणसाचं हित जपायला, मुंबईचं हित जपायला आम्ही समर्थ आहोत। देवेंद्रजी इथे आहेत, मी इथे तुमच्या समोर आहे आणि मराठी माणूस आमच्या सोबत आहे। मराठी माणूस, मराठी माणूस, मराठी माणूस। अरे एकनाथ शिंदे का मराठी नाही? देवेंद्र फडणवीसजी काय मराठी नाहीत? मराठी माणसासाठी काय केलं ते सांगा। आज मी पुन्हा सांगतो, मुंबईतली मराठी माणसाचं महत्त्व कधी कमी होणार नाही आणि त्यासाठी येणारा महापौर महायुतीचाच असेल आणि मराठीच असेल।